बुक्स वगैरे घेण्यासाठी. तर बुक्स वगैरे घेतो, युनिफॉर्म घेतो विहानचा. तर विहानची ना युनिफॉर्म आणि बुक्स वगैरे घेतले. तुम्हाला घरी जाऊन दाखवेलच मी काय काय भेटलं आहे, कोणते ड्रेस वगैरे, कोणते युनिफॉर्म. वातावरण छान आहे, मस्त. विहान, तुला आवडले ड्रेस इथले? तर इथे आता म्हटलं तुला विहानचं काय काय मिळालं केंद्रीय स्कूलमधून ते दाखवते तुम्हाला. तर आधी तर ही बुक्स आहे, आणि कवर भेटलेले आहे. नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आजचं वातावरण बघू शकता, इतकं काळ बनलंय ना, असं वाटतं संध्याकाळ आहे, पण नाही. आता वाजले आहे 8:45. तर बघू शकता माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे. वैभवला हॉस्पिटल जायचं आहे, तर सगळं झालं. इतकं काळं होऊन आलं ना, तुम्हाला दाखवतो. पूर्ण काळं होऊन आलेलं आहे, ढग सगळे काळे काळे झालेले आहे. पूर्ण वातावरण तुम्हाला दाखवते. सगळं काळ बांधलं आहे पूर्ण. इतका जोरात पाऊस येणार आहे ना, पूर्ण काळं वातावरण झालेलं आहे. काळं वातावरण झालेलं आहे भरपूर. तर तेच आज विहानच्या स्कूलला बोलवलेलं आहे, केम्ब्रिज स्कूल, जे ॲडमिशन घेतलं होतं विहानचं तिथे. कारण ना आज त्याचे बुक्स आणि युनिफॉर्म भेटणार आहे. तर मग पटापट आवरलं मी, तर असंच आवरलं पटकन, कारण येऊन मला परत एक्सरसाइज वगैरे करायची. तर पटकन आवरून घेतलं आणि स्वयंपाक झालेला आहे मस्त. आज ना अंडा करी आणि काय म्हणतात गव्हाच्या शेंगा वगैरे केलेला आहे. आणि तेच स्वयंपाक पूर्ण झाला, घराचं झाडझूड झालेलं आहे, सगळं आवरलं. आता विहानची बुक्स वगैरे घेऊन येऊ, त्याच्यानंतर मग मी एक्सरसाइज वगैरे बाकीचे कामं करणार. आजचं वातावरण डेंजर झाले आहे. आणि विहानची केस खूप वाढली. विहान इकडे इतकी केस वाढून गेली ना त्याचे, बघू शकता. तर ते पण कट करून आणावं लागतील उद्या डॅडीला सुट्टी ना, मग उद्या कट करून आणावं लागतील. असं वातावरण झालं आहे. तेच वाटतं चला तुमच्यासोबत शेअर करू आज सकाळी सकाळी, नाहीतर मी दुपारीच ब्लॉग सुरू करते. तर म्हटलं चला आज करू. चला आता जेव्हा निघू ना त्यावेळेस बोलते तुमच्याशी. विहानच्या स्कूलला. तर आता पेरेंट्स पण आले बुक्स वगैरे घेण्यासाठी. तर बुक्स वगैरे घेतो, युनिफॉर्म घेतो विहानचा. येणार आहे पुढच्या वर्षी फर्स्ट स्टँडर्डला.
वर्षभरात वाढून जाईल. तर विहानची ना युनिफॉर्म आणि बुक्स वगैरे घेतले. तुम्हाला घरी जाऊन दाखवेलच मी काय काय भेटलं आहे, कोणते ड्रेस वगैरे, कोणते युनिफॉर्म. वातावरण छान आहे, मस्त. विहान, तुला आवडले ड्रेस इथले स्कूलचे? सगळे खूप आवडतं. तर इतकं छान वातावरण बघू शकता. पडते भारी वाटतं, एकदम छान कॅम्पस. चला आता झालेले काम. या तर आम्ही अर्धलासात गेलो आणि मला शूजच नाही भेटले. शूजचं काय, कलर कोणता, कारण स्पोर्ट ड्रेस आहे, आपलं युनिफॉर्म आहे स्कूलचा, तर शूज कोणते घालायचे. तर तेच विचारलं, म्हटलं शूज नाही भेटले. तर मग आता परत गाडी रिटर्न केली आणि वैभववरती गेले दोघं. तिकडे बघू शकता चालले आहे. तर म्हटलं विचारून या पटकन शूजचं काय घ्यायचे बाहेरून काय. पण बाकी ड्रेस आणि वगैरे तिथं घेतलं इथून. तर ड्रेसची फीज वगैरे काय होती, बुक्सची काय, सगळं मिळून तुम्हाला मी सांगेल काय काय किती झाला, म्हणजे किती घेतले तिथे स्कूलमध्ये त्यांनी ड्रेस आणि आपली बुक्सची. तर बघू आता. वैभव ती विचारून येत आहे. तर घरी आलो आणि वैभव गेले हॉस्पिटलला इतक्यात. तर त्यांना टिफिन वगैरे भरून दिला इतक्यात. तर स्टेशनरी आणि स्टेशनरीमध्ये म्हणजे बुक्समध्ये काय काय मिळालं ते दाखवेल तुम्हाला, आणि काय मिळालं नाही, काय घ्यावं लागेल बाहेरून ते सुद्धा नंतर सांगते तुम्हाला. आणि युनिफॉर्म कोणकोणते आहे ते सुद्धा दाखवेल तुम्हाला मी. तर तेच आता इतक्यात घर आवरलेलंच होतं सकाळी मी पूर्ण. आणि कपडे बघू शकता इथे कसे वाळत गेले, कारण आता पावसाळा लागला. तर कपडे बाहेर ओलसरच राहतात थोडेसे, तर मग घरात आणून टाकले. तर आज मला अजून मशीनला लावायचे कपडे. तर आता दुपारी मी तुम्हाला दाखवतेच. आता एक्सरसाइज करते, एक्सरसाइज नंतर आवडते स्वतःचं. त्याच्यानंतर मग जेवण वगैरे करून दुपारी मी तुम्हाला केम्ब्रिज स्कूलमधून काय काय मिळालं विहानसाठी ते सुद्धा तुम्हाला दाखवते. काय काय मिळालं, किती पैसे घेतले त्यांनी, आणि काय घ्यावं लागेल ते सुद्धा तुम्हाला सांगेल नंतर मी. तर चला आता मी ना थोड्या वेळाने बोलते तुमच्याशी. एक्सरसाइज करून घेते पटापट. चला. झालं, तुम्ही बघितलं असेल. पटापट एक्सरसाइज करून घेतली. आता आवरून घेते आणि जेवण वगैरे करून तुम्हाला बाकीचं सगळं दाखवणार. केम्ब्रिजमधून काय काय मिळालं इथेच ठेवलेलं आहे. चला. आणि इथे ना मीठ आहे, हे रॉक सॉल्ट. तर इथे ठेवलं मी. म्हटलं थोडं सुकलं ना तर मग फोडून घेईल. तिथे ठेवलेलं आहे. चला बोलते नंतर तुमच्याशी. तर इथे आता कपडे वाळत करते.
तर कपडे वाहत केलेले आहे सगळे धुवून आणि इथेच झाडांना पण टाकायचे, खूप सुकले झाडं. तर काल खूप पाऊस पडला पण कसं पाणी लागत नाही झाडांना, तर सुकलेले आहे काही. झेंडूचं तर पूर्ण सुकून गेलंय. तर आता पटापट पाणी भरून आणते बादलीत आणि टाकून देते. चला. तर इथे आता म्हटलं तुला विहानचं काय काय मिळालं केंब्रिज स्कूलमधून ते दाखवते तुम्हाला. तर आधी तर हे बुक्स आहे, आणि कवर भेटलेले आहे इथे. तर तुम्हाला सगळं मिळून दाखवते मी. आणि ही डायरी आहे, क्लास डायरी. त्याच्यात काय अभ्यास वगैरे सगळं देतील. तर ही डायरी. तर उद्या सगळे कवर लावून देणार. वैभवला सांगेल कवर लावायला. तर हे रोल भेटलेले आहे. तर इथे आहे सगळे बुक्स. तर आता आपण हे बुक्स काढून घेऊ. तर इथे आहे मॅथचं बुक आहे हे, बघू शकता केंब्रिजचं. आता प्रत्येक स्कूलचे वेगवेगळे पॅटर्न असतात बुकचे. इंग्लिश मॅथ, इंग्लिश हे विषय असणार. नंतर कम्प्युटर सायन्स आहे मेन, म्हणजे यांना कम्प्युटर सायन्स करायचं आहे ना, ते कम्प्युटर सायन्स वाटतंय मला. नंतर आहे मराठीचं पुस्तक प्रॉपर, मराठी सप्तरंग. हे वाचून काढायचं या सगळं. तर मराठीचं बुक आहे. त्याच्यानंतर द वर्ल्ड अराउंड अस, प्रायमरी सोशल स्टडीज आहे. त्याच्यानंतर आहे व्हॅल्यू एज्युकेशन. आणि ड्रॉइंग बुक एकदम छोटा आहे यावेळेस 5वीला, नाही तर त्याला खूप मोठं ड्रॉइंग बुक होतं. तर एकदम छोटं आहे, बघू शकता. त्याच्यानंतर हे ना लेबल दिलेले, म्हणजे आपलं बुकवर लावायचे स्टिकर्स दिलेले आहेत नावाचे. तर ते दिलेले आहे भरपूर. जेव्हा कवर लावू ना त्यावेळेस दाखवू. आणि हे सायन्सचं बुक आहे, सायन्स. त्याच्यानंतर आहे हे हिंदी पाठ्यपुस्तक. हिंदीचं बघ एवढं मोठं पुस्तक हिंदीचं. त्याच्यानंतर हे आहे ऑलिम्पिक नॉलेज, म्हणजे जनरल नॉलेजचं आहे हे. त्याच्यानंतर द ग्रामर हब, ग्रामरचं बुक आहे हे, ग्रामर. त्याच्यानंतर आहे हे मॅप प्रॅक्टिस सोशल स्टडीज. मॅप आहे सगळे याच्यामध्ये, सोशल स्टडीज सगळे मॅप येतात. त्याच्यानंतर हे आहे क्रिएटिव्ह हँड्स, म्हणजे कलरिंग करायचंय, क्राफ्ट वगैरे असं त्याच्यात काढायला. हो, क्राफ्ट आणि कलरिंग असं आहे बुक. मस्त आहे, छान आहे ना. स्केटिंग शिकवतो तुला असे सगळं. हे मिडल टोन, लाईट टोन, डार्क टोन. आणि त्याच्यानंतर ह्या नोटबुक्स आहे, ह्या पूर्ण अशा बघू शकता. तर म्हणजे आपण अशा घेऊ शकतो, कारण अशा बाहेर पण भेटतात भरपूर जेव्हा लागतील तेव्हा. तर अशा नोटबुक्स तर एवढं आहे. आणि बुक्स तर ती बघतील ना आता काय काय आहे. तर हे झालं बुक्स वगैरे. आणि याच्यामध्ये ना आता विज्ञान मध्ये होता तेव्हा त्याला पेन्सिल, खोडरबर वगैरे सगळं भेटायचं, कलर्स वगैरे. आता आम्हाला बाहेरून सगळं घ्यावं लागेल, कलर्स, खोडरबर काय असं, पेन्सिल, स्टेशनरी सगळं बाहेरून घ्यावं लागेल. पण तसं त्याचं आहे, कलर्स वगैरे खूप पडलेले आहे. फक्त पेन्सिल वगैरे बॉक्स घेऊन येईल नंतर. तर तेच बाकी घ्यावं लागेल. नंतर ड्रेस युनिफॉर्म मध्ये त्याला
तुम्हाला युनिफॉर्म दाखवते. खूपच आवडली जॅकेट. तर ही त्याचं लिस्ट आहे, काय काय बुक्स वगैरे त्याची लिस्ट वगैरे आहे. तर युनिफॉर्म दाखवते. आणि ना 2 युनिफॉर्म घेतलेले आहे. तर अशी पॅन्ट आहे ब्ल्यू कलरची, बघू शकता अशी ब्ल्यू कलरची पॅन्ट. तर ह्या आणि 2 पॅन्ट घेतलेल्या आहे. ब्ल्यू नाही आहे, ब्लॅक आहे, ब्लॅक, सॉरी ब्ल्यू नाही, ब्लॅक आहे, ब्लॅक नेव्ही ब्ल्यू असा आहे, एकदम डार्क आहे. त्याच्यानंतर इथे टाय आहे, केम्ब्रिजचे लेबलचे टाय, बघू शकता 2 आहे. नंतर इथे 2 सॉक्सची जोड आहे. त्याच्यानंतर हे स्पोर्ट्सचं टी शर्ट आहे, 2 टी शर्ट आहेत स्पोर्ट्सचे, सॉरी 3 का 4 पेअर आहे सॉक्सचे, 3 पेअर दिले. आणि हे ब्ल्यू शर्ट आहे, हे 2 घेतले आम्ही. हा, हे सॉक्सचे 4 पेअर आहे, बघू शकता 4 1 2. आणि ब्ल्यू आहे ना शर्ट, आम्ही 2 घेतले हे, कारण खराब होतात ना त्याच्यामध्ये 2. आणि 2 पॅन्ट घेतलेले आहे, आणि 2 टाय, आणि ह्या 2 पॅन्ट घेतलेल्या आहे ह्या. अच्छा, हे स्पोर्ट्स जॅकेट आहे, हे जॅकेट फुल जॅकेट. नंतर स्पोर्ट्सचं हे टी शर्ट आहे हे, आणि हे एक रेड टी शर्ट, आणि ही पॅन्ट स्पोर्ट्सची, आणि हे जॅकेट. तर एवढं हे स्पोर्ट्सचं आहे हे. त्याच्यानंतर त्याचं युनिफॉर्म वर घालायचं ब्लेझर आहे हे, बघू शकता असं ब्लेझर, केम्ब्रिजचं ब्लेझर. तर एवढं आहे. जेव्हा आम्ही स्कूलला त्याला रेडी करू ना त्यावेळेस तुम्हाला दाखवेन मी सगळं कसं काय रेडी केलेलं आहे. तर एवढा त्याचा युनिफॉर्म आहे पूर्ण. असं युनिफॉर्म ब्लेझर याच्यामध्येच ठेवणार आहे. आणि हे बेल्ट आहे हा. तर इथून मी तुम्हाला जवळून सगळं दाखवते. तर पटापट बुक्स दाखवते. इथे बघू शकता सायन्स, ही डायरी, नंतर ही आपली क्राफ्ट आणि त्याची बुक आहे बघू शकता अशी. नंतर ही मॅथ प्रॅक्टिस, ग्रामर हब, नंतर नॉलेज काय जनरल नॉलेजची आहे. नंतर ही हिंदी, आणि हे असे हे भेटले काय म्हणतात आपलं नेमचं काय स्टिकर्स, ड्रॉइंग बुक, मराठी, मॅथ, आणि ही द वर्ल्ड अराउंड अस काय हे आहे. नंतर व्हॅल्यू एज्युकेशन, आणि कम्प्युटर सायन्स, आणि इंग्लिश. एवढ्याच बुक्स आहे. एवढे रोल भेटलेले आहे कव्हरसाठी, कव्हर लावण्यासाठी एवढे बुक्स भेटलेले आहे. नोटबुक्स भेटलेले आहे एवढे बुक्स. तर हे बुक्स आणि नोटबुक्स पडलेलं आहे 5684 रुपयामध्ये. तर हे याचं बिल झालं. एक्स्ट्रा आम्ही म्हणजे वरचे दिलेले आहे. आता युनिफॉर्म दाखवते. तर इथे 2 टाय आहे बघू शकता असे. नंतर हे स्पोर्ट्सचं टी शर्ट आहे. नंतर हा पण स्पोर्ट्सचा टी शर्ट आहे रेड. ही स्पोर्ट्सची पॅन्ट आहे. नंतर हे स्पोर्ट्सचं जॅकेट आहे. तर हे एवढं स्पोर्ट्सचं आहे. त्याच्यानंतर बेल्ट आहे हा. त्याच्यानंतर सॉक्सचे 4 पेअर बघू शकता 4 पेअर आहे. नंतर आपली स्कूलची ब्ल्यू पॅन्ट आहे. 2 घेतल्या एक्स्ट्रा बघू शकता. ही अशी पॅन्ट ब्ल्यू नाही ब्लॅक आहे ही. आणि हे ब्ल्यू शर्ट आहे अशी केम्ब्रिजची. आणि इथे आपलं ब्लेझर, मेन म्हणजे ब्लेझर. तर असा युनिफॉर्म आहे. युनिफॉर्म 5391 असा पडलेला आहे. तर एवढा युनिफॉर्म आहे. एवढा नुसता युनिफॉर्म हा. आणि हे म्हणजे हे एवढं पडलेलं आहे 11,000 काहीतरी पडलेलं आहे.
तर एवढे एक्स्ट्रा म्हणजे फी व्यतिरिक्त एक्स्ट्रा देऊन, कारण आम्ही ना एक्स्ट्रा शर्ट आणि पॅन्ट घेतलेले आहे, त्याच्यामुळे 10,000 झाले असते, 9 ते 10,000 झाले असते, पण आम्ही एक्स्ट्रा घेतलेले आहे त्याच्यामुळे 11,000 झाले, 11 की 11,500 झालेले आहे. तर त्याची स्कूल आता 9 जून पासून सुरू होणार आहे ना, तर तेव्हापासून मी तुम्हाला म्हणजे तेव्हा दाखवेल की कसं आवरलं वगैरे. आता उद्या आले की वैभव त्यांच्याकडून कवर लावून घेईल, बसला नाव वगैरे टाकून त्याची सगळं तयारी करून घेईल. आणि एक्स्ट्रा याच्या व्यतिरिक्त काय घ्यायचे आपल्याला, तर स्पोर्ट्स शूज घ्यायचे आहे आणि ब्लॅक शूज घ्यायचे आहे, तर ते स्कूलमधून नाही आहे आपल्याला घ्यायचे आहे. त्याच्यानंतर बाकी पेन्सिल वगैरे स्टेशनरी टेप सुद्धा आपल्याला घ्यायचं आहे. ते तर घ्यावंच लागेल, सगळं त्याची तयारी करावंच लागेल. स्कूलची टिफिन वगैरे, वॉटर बॉटल, बाकीच्या गोष्टी घ्याव्या लागतील. आणि मेन म्हणजे स्कूल बॅग पण घ्यावं लागेल, कारण BPOमध्ये होतो तेव्हा स्कूल बॅग वगैरे स्टेशनरी सगळं त्यांच्याकडून होतं, पण ते खूप चार्ज करायचे. आता हे आपल्या मनाने आपण घेऊ शकतो. तर असं आहे विहानचं स्कूलचं सगळं दाखवलं मी तुम्हाला. आय होप बघायला आवडला असेल आणि माहिती पण सांगितली किती काय पैसे झाले वगैरे, वरती किती लागले ते पण सांगितलं. तर आय होप तुम्हाला आवडला असेल बघायला ब्लॉग. आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चला आता सगळं आवरून ठेवते आणि बोलते पुढच्या भागात. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय बाय.